नमस्कार, मी पोपट रावते. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे आजच्या स्थितीला जर बघितलं तर जुन्नर तालुका हा पर्यटन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 2018ला घोषित झाला आणि घोषित अवस्था असताना या शिवनेरीच्या परिसरामध्ये आणि आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये जे आदिवासी 65 गावं आहेत ती सर्व गावं पेसा क्षेत्रात येत असून त्यापैकी 32 गावं ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहेत आणि ही गावं झोनमध्ये असल्यामुळं या गावामध्ये म्हणजे कुठलंही उत्खनन असेल किंवा जंगलतोड असेल किंवा डबरी खाणं असेल, दगडाच्या खाणी असतील, याच्यावरती पूर्ण शासनाने बंदी घातलेली आहे. परंतु मला जो प्रश्न पडला आहे की हा प्रश्न घेऊन मी आतापर्यंत म्हणजे कमीत कमी 7 वर्ष झाली. 7 वर्ष हा प्रश्न घेऊन मी लढत होतो की बाबा या भागामध्ये कुठेही म्हणजे माती उत्खनन होऊ नये किंवा डबर उत्खनन होऊ नये किंवा गौण खनिज म्हणजे दगडाची उत्खनन होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक वेळा मग जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्यांचे सर्कल असतील, तलाठी असतील, सर्वांची पत्र यावर गेली 7 वर्ष करत राहिलो. माझ्या समवेत आमचे निमगिरी गावचे त्यावेळचे उपसरपंच कमाजी साबळे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विजयभाऊ काठे आहेत, तिकडे सध्या ते खोबी क्रेश्वरचे सरपंच आहेत. दुसरे जुन्नरमध्ये आमचे मिलिंद मडके आहेत. त्याच्यानंतर रमेश भांगे आहेत. अशा बऱ्याच म्हणजे आमच्या संस्थेचे जे संघटना आहे त्या संघटनेचे सचिव सोमा लांडे आहेत. सर्वांनी पत्रव्यवहार केले, अनेक वेळा म्हणजे लढायचं काम केलं का या भागातलं मग ते गौण खनिज जंगलतोड असेल, माती उत्खनन असेल किंवा मुरुम उत्खनन असेल किंवा डबर उत्खनन असेल याच्यावर बंदी शासनाने घालावी. आता पेसा क्षेत्रामध्ये कायदा हे सांगतोय की जर एखाद्या ठिकाणी गौण खनिज जर करायचं असेल तर ते गौण खनिज केल्यानंतर त्याची शासनाचा निकष आहे लिलावा पद्धतीने त्याचे लिलाव करून त्याची म्हणजे ती विल्हेवाट म्हणजे ज्याला आपण वाहतूक म्हणतोय ती वाहतूक मग त्या लेवलला तो ढीग मारायचा. तो ढीग मारल्यानंतर त्याचा लिलाव करायचा आणि लिलाव केल्यानंतरच ती हे करायची. परंतु आपल्या भागात असं झालेलं आहे की एकच ग्रामपंचायत आहे आमच्या 65 गावापैकी, फक्त जलवंडी ग्रामपंचायत. आणि या जलवंडी ग्रामपंचायत ही संयुक्त असल्यामुळं 4 गावची ग्रामपंचायत आहे. मग त्याच्यामध्ये खडकुंबे आहे, हिरडे आहे, उसरान आहे आणि जलवंडी आहे. परंतु हे असं मला जो प्रश्न पडला आहे का या पंचायतीमध्ये आणि या 4 गावामध्ये जसं माती माफियांचं एक म्हणजे ते अड्डा बनलेलं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. त्या जर शेतकऱ्यांच्या शेतातली माती तर हे नेतच नाहीत. 1-2 जणांचे त्यांच्या जवळचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांचे म्हणजे किरकोळ सपाटीकरणाचे अर्ज घ्यायचे आणि त्या सपाटीकरणाच्या नावाखाली माती वाहतूक करायची. परंतु मला जो प्रश्न आहे मी तहसीलदार साहेबांना अनेक वेळा बोललो आहे, सर्कल तलाठी यांच्याशी बोललो आहे की बाबांनो जी माती वाहतूक होते ती त्याच गटातून होते का, हा खरा प्रश्न आहे. माती वाहतूक त्या गटांमधून केली जात नाही, तिथे कुठली सपाटीकरण नाही, कुठलं काही नाही, पण आर्थिक व्यवहार करून मग ते सर्कल असतील, तलाठी असतील, अगर तहसीलदार असतील यांनी कुठल्या याच्या म्हणजे आर्थिक व्यवहाराची तडजोड करून हे माती माफियाने या 4 गावांमध्ये एवढा धुमाकूळ घातला आहे काही लोकांची जी बाजरी पेरली होती माणिकडो धरणामध्ये उर्वरित ज्या शेतकऱ्यांच्या जमीन राहिल्या होत्या मग त्याच्यात बाजरी असेल, फरशी असेल आदी पिकं घेतली होती. पण यांच्या मातीच्या गाड्या दनादन मग मातीच्या गाड्या दनादन वाहत असताना त्या शेतकऱ्यांना परत आरेरावीच्या भाषा करतात. आत्ता जर माणिकडो धरणात तुम्ही जर गेलात तर तिथं 15-20 गाड्या तुम्हाला दिसणार, 4-6 JCB दिसणार आणि रात्रंदिवस धुडकूस घातला या सर्व माती माफियांनी. याच्याबाबत मी स्वतः तहसीलदार शेवटी एक दिवस तर मी जिल्हा अधिकाऱ्यांना रात्री 8:30ला फोन केला. म्हणलं सर हे चालले काय अंदाजून बघा. त्यानंतर मी जिल्हा अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर म्हणले आम्ही प्रांत साहेबांना सांगतो. प्रांत साहेबांनी मॅडम आहेत त्यांच्याशी बोललो तर ते म्हणले आम्ही तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये 2 ठिकाणी पथकं नेमलेली आहेत. परंतु मला जो प्रश्न आहे आमच्या या राजूर मंडलमध्ये आणि आपटाळे मंडलमध्ये मध्य ठिकाण आपटाळे म्हणून तिथं त्यांना पथक नेमायला लावलं. पण मी कालच डॉक्टरकडे गेलो होतो, मी म्हणजे आजारी असल्यामुळे डॉक्टर कोणी येत असताना मी बघितलं तर आपटाळ्याला नुसत्या त्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर रिकाम्या खुर्च्या होत्या, कुठलाही पथकाचा कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. मी त्याच वेळेला आमचे संबंधित सर्कल जे राजूरचे सर्कल आहेत
त्यांना लगेच फोन केला, म्हणलं अहो या खुर्च्यांचे फोटो घेऊ का, काय करू, हे सगळ्या खुर्च्या रिकाम्या, तिथं कुठलाही पथकाचा माणूस याच ठिकाणी उपस्थित नाही आणि गाड्या तर मातीच्या दानादन आपटाळे रोडनं चालू आहेत. मग तुमची माणसं आहेत तरी कुठं ते तरी आम्हाला सांगा. आता मी संबंधित आमचे जे सर्कल आहेत त्या सर्कलला मी फोन केल्यानंतर सांगितलं, साहेब एकच काय आहे तर म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत म्हणजे दुटे लावलेले आहेत आणि परत संध्याकाळी 6 ते परत रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत असे 2 ट्रम त्यांनी तयार केलेले आहेत. परंतु त्या पथकाचा कुठलाही कर्मचारी त्या आपटाळीच्या ठिकाणी राहत नाही आणि मातीच्या गाड्या तर दानादन चालल्या, त्याला वर आच्छादन सुद्धा टाकलं जात नाही, ज्याला आपण ताडपत्री म्हणतोय. ती ताडपत्री रस्त्याने माती उधळत चालते. लोक अनेक प्रसंग एक लोकांच्या अनेक म्हणजे डोळ्यामध्ये माती जाणाऱ्या अनेक ठिकाणी किरकोळ म्हणजे घटना घडणार म्हणजे ॲक्सिडेंटसारख्या बरीच लोक म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे दुखापतीमध्ये हे झालेले आहेत. असा प्रकार आहे की ज्या गाट्यांमधून माती काढायची त्या गाट्यांमध्ये या पथकाने जाऊन चौकशी करायची. त्या स्पॉटला ती माती त्याच गाटातून काढली जाते का अन्य गाटातून काढली जाते. परंतु हे पथक आपल्याला कधीतरी असतं, म्हणजे काही दिवस असतं, ते नसतं असं ना मी म्हणणारा माणूस नाही. काही दिवस असतं, फक्त तिथं गाड्या चेक करतात, त्यांच्याकडे पावती पाहतात, पण ही माती त्याच गाटातली आहे किंवा कुठली आहे का त्याच गावातली आहे का अन्य गावातून माती वाहतूक होते, इकडं ते पथक कधी पाहत नाही. यांच्या पावत्या बघतात ते, अशी पावती तीच पावती एकच पावती 50 वेळा दाखवली जाते, परंतु ती माती वाहतूक काही बंद झालेली नाही. आणि गाड्यांना परवानग्या एकाच्यात लई झालं तर 2 गाड्या तर इथं 10-15 गाड्या दानादन वाहतूक करते. माणिकडो धरणामध्ये मी संबंधित त्या डिपार्टमेंटची म्हणजे धरण क्षेत्रातील 2-3 अधिकाऱ्यांची बोललो, मग ते RJ हांडे साहेब असतील, त्यांचे ननुरे साहेब असतील, अगर ते आमच्या माणिकडोचे जे शाखा अभियंता कांबळे म्हणते त्यांना सुद्धा मी फोन करून सांगितलं, साहेब एवढी मोठी अंदाधुंदी चालले आणि आपलं नियंत्रण त्याच्यावर अजिबात नाही, नाही गव्हर्नमेंटला रॉयल्टी का नाही काही, आणि चाललंय काय नुसतं आम्ही जातोय, आम्ही राऊंड मारला का ते लोक पळून जातात, त्यांना टिप्पा मिळतात, अशी कारणं सांगतात. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं का तुम्ही त्या धरणाच्या भोवतीला जे आपल्या बुडीत क्षेत्रामध्ये ज्या जमिनी आहेत त्याला चर मारा, म्हणजे कुठेही माती वाहतूक करणारे आज धरणामध्ये उतरणार नाहीत. आणि धरणामध्ये उतरले तर 25-30 गाड्या घेऊन उतरले, 2-2 पोकले नाहीत त्याच्यामध्ये. आता आज सुद्धा माझ्या मित्रांनी आताच फोनवर सांगितलं का 4 JCB चालू आहेत दादा आता तिथे. म्हणजे एवढी अंदाधुंदी चालेल, या डिपार्टमेंटला फोन करायला गेलो का तर फोनही उचलत नाहीत. आता मला जो प्रश्न पडलेला आहे का हे माती वाहतूकवाले एवढी अंदाधुंदी करतात, लोकांना आरेराव्या करतात. माझा प्रशासनाला एकच म्हणजे इशारा आहे की बाबा जर हे मातीचे गाड्या बंद झाल्या नाही तर येत्या 2-4 दिवसामध्ये नाईलाजाने आम्हाला तहसील कार्यालयासमोर उपोषण करावं लागेल किंवा रस्त्यावरती उतरून जन आंदोलन करावं लागेल. हा मार्ग आता आम्ही शेवट हाती घेतलेला आहे आणि नाईलाजाने याच्यावर जर थांबले नाहीत तर माझं ठरलेलंच आहे का संबंधित शासनाच्या विरोधी, मग ते जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा सर्कल तलाठी असतील, यांच्या विरोधी हरित लवादामध्ये मी स्वतःही केस फाईल करायच्या विचारामध्ये आहे.